हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण जे काही सॉलिडचं पॅकिंग होतं ते सॉलिडचं पॅकिंग बघितलं. त्याच्यामध्ये 1 डायमेन्शनचं बघितलं, 2 डायमेन्शनचं बघितलं आणि 3 डायमेन्शनचं बघितलं, बरोबर. तर तो पॉईंट तिथं कम्प्लीट झाला आपल्याला. 1, 2 आणि 3 डायमेन्शनचं त्याचं प्लेसिंग बघितलं, टेट्राहायड्रल बघितलं, ऑक्टाहायड्रल म्हणजे हेक्झॅगोनलचं बघितलं. सर्व डिटेल आपण ते पाहिलेलं आहे, बरोबर. तर आता आपण या चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट बघतोय. पॉईंट आहे आपल्याकडे डिफेक्ट्स इन सॉलिड. आता डिफेक्ट इन सॉलिड म्हणजे काय थोडक्यात, तर आपण बघितलंय क्रिस्टलाइन सॉलिड आपण घेतल्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड कोणाला म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे असतात त्याची जी अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट कशी होती आपल्याकडे, रेग्युलरली अरेंजमेंट होती, बरोबर. त्याची जी अरेंजमेंट आहे ही कशी होती आपल्याकडे, रेग्युलरली, रिपीटिंग पॅटर्न, रेग्युलर. आणि जर आपण ॲमरफस बघितलं तर कसंही विखुरलेलं होतं, ते त्याच्यामध्ये रेग्युलरिटी नव्हती. मग आपल्याला स्ट्रक्चर क्लिअरली कुणाचं काढता येतं, आपल्याकडं क्रिस्टलाइन सॉलिडचं. आता ते क्रिस्टलाइन सॉलिडचं जे स्ट्रक्चर होतं ते आपल्याला जसं पाहिजे तसं मिळतं. कशामुळे मिळत होतं, तर त्याच्यामधले जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ह्याची जी अरेंजमेंट आहे ही रेग्युलरली आहे, बरोबर, फिक्स आहे. मग आता थोडक्यात काय आहे सांगायचं, तर आता डिफेक्ट म्हणजे काय, याची जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट आपल्याला जशी पाहिजे होती ती अरेंजमेंट मिळत नाही. बघा, रेग्युलर अरेंजमेंट मिळायला पाहिजे की नाही, बरोबर, तर ती इररेग्युलर मिळायला पाहिजे, रेग्युलरिटी त्याच्यामध्ये मिळत नाही. त्याला म्हणा डिफेक्ट म्हणजे थोडक्यात चूक. डिफेक्ट म्हणजे थोडक्यात काय, आपण चूक किंवा फॉल्ट म्हणतो त्याला, इम्परफेक्शन्स. जसं आपल्याकडे परफेक्शन्स असायला पाहिजे, कुठलंही आपण काम करत असताना परफेक्ट आहे म्हणतो, आणि ते जर काम चुकलं तर आपण काय म्हणणार, परफेक्शन म्हणतो का त्याला, इम्परफेक्शन झालं त्याच्यामध्ये, म्हणजे रेग्युलर न होता इररेग्युलरिटी. आता शाळेत बघा आपण येताना दररोज जातो, काही विद्यार्थी बघा 1 दिवस येतात, पुन्हा 2 दिवस येत नाहीत, 2-3 दिवस, तुम्ही असं 10वीपर्यंत अनुभवलेलं आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, रेग्युलर आहे का म्हणतो का, इररेग्युलर आहे. इररेग्युलॅरिटी म्हणजे तो एक डिफेक्ट आहे, ती त्याची चूक आहे. अलग लक्षात बघा, म्हणजे जसं पाहिजे तसं न मिळता वेगळं जर मिळायला लागलं आपल्याकडं, तर त्याला आपण त्याची चूक आहे म्हणतो किंवा डिफेक्ट आहे. तर तो आपल्याकडे सॉलिडमधला डिफेक्ट असतो. अलग लक्षात बघा. तर आता फर्स्ट काय म्हणलं आपल्याकडे, क्रिस्टल डिफेक्ट्स ऑर इम्परफेक्शन्स. काम कुठलंही करायचं आहे म्हणलं की आपल्याकडे काय पाहिजे, परफेक्शन, चांगलं. इम्परफेक्शन्स याचा अर्थ काय, चांगलं नाही, चूक आहे थोडक्यात काहीतरी. क्वेश्चन काय बघा, व्हॉट आर डिफेक्ट्स इन सॉलिड, आणि क्वेश्चन मार्क पुढं काय म्हणलं, एक्सप्लेन. आता पहिल्यांदा डिफेक्टची डेफिनेशन काय बघा, इररेग्युलॅरिटी. आला शब्द पहिलाच, आपण काय म्हणतो, रेग्युलॅरिटी पाहिजे ना आपल्याकडे, हे क्रिस्टलाइन सॉलिडचं बघतो आपण. रेग्युलॅरिटी न मिळता काय बघा, इररेग्युलॅरिटी इन द अरेंजमेंट ऑफ सॉलिड पार्टिकल. जे काही पार्टिकल असतात, कन्स्टिट्युएंट पार्टिकल, ॲटम, आयन किंवा मोलिक्युल, याचे जी आपल्याला अरेंजमेंट आहे ही रेग्युलरली न मिळता काय मिळतं, इररेग्युलॅरिटी इज कॉल्ड डिफेक्ट्स इन सॉलिड ऑर इम्परफेक्शन इन सॉलिड. लक्षात, अशा पद्धतीने हे आपल्याकडं मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हे स्ट्रक्चर मिळत असताना कसं मिळतं बघा, हे असं, हे आपण असे स्ट्रक्चर काढतो की नाही. आता ही जी आपण रेष अशी दाखवली आहे बघा, हे इम्परफेक्शन आहे. हे आपल्याकडे रेष कशी पाहिजे होती, अशी सरळ पाहिजे होती, स्ट्रेट लाईन. तर मी ती कशी दाखवली आपल्याकडं, ते इम्परफेक्शन झालं आपल्याकडं. इथं लक्षात बघा, कर्व दाखवल्यामुळं, तर ते इम्परफेक्शन आहे. आलं लक्षात, चूक आहे ते. पुढं काय म्हणतं बघा आता इथं, डिफेक्ट्स आर क्रिएटेड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. आणि हे जे डिफेक्ट्स असतात हे कशामुळे तयार होतात, जी क्रिस्टलायझेशनची प्रोसेस आहे, क्रिस्टलायझेशन म्हणजे लहान लहान तुकडे करणे त्याच्यापासून बनवत असताना, तर ते क्रिस्टलायझेशन आपण करत असताना ते क्रिस्टलायझेशन जर स्लो झालं किंवा फास्ट झालं तर हे अशा पद्धतीने डिफेक्ट निर्माण होतात. म्हणजे जेवढा त्याचा रेट आहे तेवढाच रेट आपल्याकडे बरोबर असायला पाहिजे. रेट जास्त झाला तर ते डिफेक्ट वाढतात आणि रेट कमी झाला तर डिफेक्ट कमी होतात, अशा पद्धतीने. म्हणजे त्याचा जो रेट आहे हा रेट आपल्याकडे काय असायला पाहिजे, ॲव्हरेज. तुम्ही केमिकल कायनेटिकमध्ये शिकलाय, ॲव्हरेज म्हणजेच काय, बरोबर मध्ये, कमी पण होता कामा नये, जास्त पण होता कामा नये. केमिकल क्रिस्टलायझेशनची प्रोसेस आहे ती. पुढं काय म्हणलं बघा, फास्टर द क्रिस्टलायझेशन इम्परफेक्शन्स आर मोर. जेवढं तुम्ही क्रिस्टलायझेशन फास्ट करता त्या सबस्टन्सचं तेवढं इम्परफेक्शन्स जास्त. इथं लक्षात बघा, म्हणजे क्रिस्टलायझेशनचा रेट जास्त पण होऊ द्यायचं नाही आणि कमी पण होऊ द्यायचं नाही. पुढं काय म्हणलं बघा, डिफेक्ट कॅन बी मिनिमाइज्ड बाय कॅरिंग आउट क्रिस्टलायझेशन ॲट स्लोअर रेट. त्यामुळं काय करायचं, ह्याला स्लोअर रेटला हे करायचं, फार कमी पण होऊ द्यायचं नाही आणि फार जास्त पण होऊ द्यायचा नाही. पुढं काय म्हणलं, आयडियल क्रिस्टलायझेशन विदाउट डिफेक्ट इज इम्पॉसिबल अँड कॅन बी पॉसिबल ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. हे पॉसिबल आहे आणि इम्पॉसिबल आहे कधी, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याकडे, या डिफेक्टचे टाईप. आता डिफेक्ट म्हणजे काय कळलं का बघा, इररेग्युलॅरिटी किंवा इम्परफेक्शन्स म्हणजे चूक.
आपल्याकडे स्ट्रक्चर कसे मिळायला पाहिजे किंवा कन्स्टिट्यूंट पार्टिकलची अरेंजमेंट कशी असायला पाहिजे रेग्युलरली, ती न मिळता काय मिळते इररेग्युलर, त्याला म्हणलं डिफेक्ट. आता या डिफेक्टचे टाईप्स आहेत आपल्याकडे बघा, क्वेश्चन आहे त्याच्यावरती, व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ डिफेक्ट. तर त्याचे महत्त्वाचे 3 टाईप्स आहेत आपल्याकडं, पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. बघा, पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. तर त्याच्यापैकी फक्त सिलेबसला आपल्याला पॉईंट डिफेक्ट हे आहे फर्स्ट टाईप. किती आहेत डिफेक्टचे? 3 आहेत, पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. तर त्याच्यापैकी सिलेबसला आपल्याकडे काय आहे, फक्त फर्स्टच आहे पॉईंट डिफेक्ट. इथं वाक्य दिलं बघा खाली आपण, बट ओनली पॉईंट डिफेक्ट आर फॉर सिलेबस. मग पुढचा पॉईंटच काय येईल आपल्याकडे लगेच आता, पॉईंट डिफेक्ट. पुढचा पॉईंटच काय येईल आपल्याकडं, पॉईंट डिफेक्ट. पहिला पॉईंट काय आला, डिफेक्ट. डिफेक्ट म्हणजे काय, इरेग्युलॅरिटी. कुणाची? अरेंजमेंटची. कुणाची अरेंजमेंटची? सॉलिड पार्टिकलच्या, त्याला डिफेक्ट म्हटलं. डिफेक्टचे टाईप किती आहेत आपल्याकडं, किंवा हा डिफेक्ट कोणामुळं घडतो, क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेसमुळं. क्रिस्टलायझेशनची प्रोसेस स्लो घडली किंवा फास्ट घडली, लक्षात. पुढं याचे डिफेक्टचे टाईप किती आहेत आपल्याकडे? 3, पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. त्यातला सिलेबसला फक्त काय आपल्याकडे, पॉईंट डिफेक्ट. पुढं पॉईंटच काय असेल आपल्याकडे आता, पॉईंट डिफेक्ट. क्वेश्चन, व्हॉट आर पॉईंट डिफेक्ट्स, व्हॉट आर इट्स टाईप्स. पुन्हा त्याचे टाईप्स आहेत. पॉईंट डिफेक्ट म्हणजे काय ते सांगायचं आणि त्याचे पुन्हा टाईप्स आहेत. आता हे कुणामुळं घडलं असेल सांगा, पॉईंटमुळं. पॉईंट डिफेक्ट का म्हटलंय तर पॉईंट, आपण ते लॅटिस काढतो बघा, क्यूब काढतो ते सगळे स्ट्रक्चर, तर त्यातला जो पॉईंट इकडे झाला तर ते आपल्याला स्ट्रक्चर क्यूबचं बरोबर काढता येणार नाही. आपण 14 ब्रॅव्हिस लॅटिस वगैरे बोलली होती, पॉईंट जर इकडे सरकला तर आपण पॉईंट देत होतो. किंवा त्याची लाईन जर आपण व्यवस्थित नाही ओढली, आता कर्व ओढली होती, तर त्याच्यामुळे झाला तर तो लाईन डिफेक्ट होता. म्हणजे यातला सिलेबसला काय फक्त आपल्याकडे पॉईंट डिफेक्ट, ह्या कुणामुळे होत असेल, पॉईंटमुळं. आता इरेग्युलरिटी कुणामध्ये यायला पाहिजे, पॉईंट. काय बघा डेफिनेशन दिली आपल्या इथं, इरेग्युलरिटी प्रोड्युस्ड ॲट ए लॅटिस पॉईंट. कोणामध्ये झाली, लॅटिस पॉईंट इन क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड पॉईंट डिफेक्ट. ही कोणामुळे झालं, पॉईंटमुळे झालं, म्हणून त्याला काय म्हणलं, पॉईंट डिफेक्ट. कोणामुळे चूक झाली, पॉईंटमुळे, म्हणून पॉईंट डिफेक्ट. आता त्याचे टाईप्स आहेत आपल्याकडं महत्त्वाचं बघा. आता हे 3 टाईप महत्त्वाचे आहेत आपल्याकडं. क्वेश्चन आहे त्याच्यावरती, व्हॉट आर टाईप्स ऑफ पॉईंट डिफेक्ट, एक्सप्लेन डिफरंट टाईप्स ऑफ पॉईंट डिफेक्ट. हे डिटेलमध्ये एक्सप्लेन आहेत पुढं. त्यामध्ये फर्स्ट आहे स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, दुसरा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा आहे नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. बघा किती टाईप्स आहेत याचे पॉईंट डिफेक्टचे, 3. स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, सेकंड इम्प्युरिटी डिफेक्ट आणि थर्ड आहे नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. आणि हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचे आहेत. येते का लक्षात बघा. मग आता त्यातला आपल्याकडं फर्स्ट इथं दिलेला आहे बघा, काय दिला आहे, स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. फर्स्ट काय दिलं आपल्याकडं, स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. आता स्टायचोमेट्री आणि नॉन स्टायचोमेट्री तुम्ही 11वीत पण शिकला आहे. स्टायचोमेट्रिक आणि नॉन स्टायचोमेट्रिक म्हणजे काय थोडक्यात सांगतो मी. एखादा आपण केमिकल फॉर्म्युला घेतला, NaCl आपण घेतलं, तर Na पण एक आहे आणि Cl पण एकच आहे. जर केमिकल फॉर्म्युल्याचं कॉम्बिनेशन म्हणजे कटायन आणि आनायनची संख्या जर सारखीच असेल, बघा काय म्हणतो मी, तर त्याला आपण स्टायचोमेट्रिक म्हणायचं, म्हणजे थोडक्यात सारखं असणार. आणि नॉन स्टायचोमेट्रिक म्हणजे काय, वेगळं असणार. आता NaCl2 घेतला आपण, Na किती झाला, एकच झाला. Cl किती झाले, 2 झाले. म्हणजे थोडक्यात काय आपल्याकडे Na म्हणजे प्लस, बरोबर, आणि Cl म्हणजे मायनस. प्लस किती झाला, 1, मायनस किती झाले, 2, म्हणजे कटायन आणि आनायन. जर हे कटायन आणि आनायनचा रेशिओ त्या कंपाऊंडमधल्या सारखाच असेल तर त्याला स्टायचोमेट्रिक कंपाऊंड म्हणतात. संख्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची सारखी असेल तर. आणि जर कमी जास्त असेल तर त्याला नॉन स्टायचोमेट्रिक म्हणतात. आलं लक्षात बघा. आता क्वेश्चन काय बघा ह्याच्यावरती आपल्याला, फर्स्ट व्हॉट आर स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, एक्सप्लेन. पहिल्यांदा आता स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्टची डेफिनेशन दिली आहे. द रेशिओ, मी आत्ता सांगितले, रेशिओ म्हणजे प्रमाण, रेशिओ ऑफ नंबर ऑफ ॲटम्स. कुठले नंबर ऑफ ॲटम्स, ऑर म्हणजे कुणाचा रेशिओ बघायचा आहे, नंबर ऑफ कटायन्स अँड ॲनायन्स. कटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, ॲनायन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज ऑफ कंपाऊंड रिमेन्स द सेम ॲज इन केमिकल फॉर्म्युला. सच डिफेक्ट इज कॉल्ड ॲज स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. अलग लक्षात बघा. द नंबर ऑफ कटायन आणि आनायन जर ह्याच्यामध्ये कमी जास्त झाला असा असेल, नंबर सारखेच असतील आणि त्याच्यामध्ये जर डिफेक्ट घडला तर त्याला स्टायचोमेट्रिक डिफेक्ट म्हणायचं. येतं लक्षात बघा. आता पुढं काय म्हणलं बघा इथं, फिक्स्ड रेशिओ ऑफ ॲटम्स ऑर नंबर ऑफ कटायन्स अँड ॲनायन्स इन कंपाऊंड इज द स्टायचोमेट्री ऑफ कंपाऊंड्स. आलं लक्षात, म्हणजे त्याच्यामध्ये फिक्सच आहे कटायन आणि आनायनची संख्या आणि त्याच्यामध्ये डिफेक्ट घडतोय. आणि तो जर डिफेक्ट घडला तर त्याला स्टायचोमेट्री ऑफ कंपाऊंड म्हणायचं किंवा स्टायचोमेट्रिक डिफेक्ट म्हणायचं. हा डिफेक्ट मग थोडक्यात घडतोय कुणामध्ये,
अशा कंपाऊंडमध्ये घडतोय की ज्या कंपाऊंडमध्ये कटायन आणि अनायनची संख्या ही सारखीच आहे. समजा आपण आता एक्झाम्पल घेतलं NaCl, तर याच्यामध्ये स्टायचियोमेट्रिकच घडणार निश्चित. Na प्लस आणि Cl मायनस एकच आहे, स्टायचियोमेट्रिक म्हणतो आपण. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची संख्या सारखीच आहे कटायन आणि अनायनची. आणि जर याच्यामधला एखादा घडलाच तर त्याला आपण काय म्हणतो, स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. पुढं आता त्याचे टाईप आहेत पुन्हा, टाईप्स ऑफ स्टायचियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. पॉईंट डिफेक्टचे 3 टाईप: स्टायचियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि थर्ड आपल्याकडे नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. आता स्टायचियोमेट्रिकचे पुन्हा 3 टाईप आहेत, आपल्याकडे 4 टाईप आहेत. आता कोणकोणते 4 टाईप आहेत त्याच्यावरती बघा. फॅकन्सी डिफेक्ट हे फार महत्त्वाचं आहे. 2 नंबर सेल्फ इंटरसेसियल डिफेक्ट. थर्ड आहे आपल्याकडे शॉर्टकी डिफेक्ट. आणि चौथा आहे आपल्याकडे फ्रँकेल डिफेक्ट. शास्त्रज्ञाची नाव आहेत खालची 2, 3 नंबरचं आणि 4 नंबरचं. म्हणजे कोणकोणते 4 आहेत बघा, हे फार महत्त्वाचं एक्झामच्या दृष्टिकोनातून. फर्स्ट आहे फॅकन्सी डिफेक्ट. फॅकन्सी म्हणजे रिकामी जागा. सेल्फ इंटरस्टेसियल डिफेक्ट. 3 नंबरचं आहे आपल्याकडे शॉर्टकी डिफेक्ट्स. आणि 4 नंबरचं आहे आपल्याकडे फ्रँकेल डिफेक्ट. हे कुणाचे टाईप आहेत, स्टायचियोमेट्रिक पॉईंट डिफेक्टचे. तर त्यातला आता पुढं पॉईंट काय असेल, 1 नंबरचा फॅकन्सी डिफेक्ट. क्वेश्चन आहे त्याच्यावरती, एक्सप्लेन फॅकन्सी डिफेक्ट. फॅकन्सी म्हणजे काय, रिकामी जागा. फॅकन्सी म्हणजे काय, रिकामी जागा. आता खाली पहिल्यांदा डायग्राम बघा. आता ही पहिल्या लाईनमध्ये जर आपण बघितलं तर सर्वच्या सर्व ॲटम हे आपल्याला व्यवस्थित दाखवले बघा, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल एका लाईनमध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण दाखवलं, तिसऱ्या ह्याच्यामध्ये पण दाखवलं, चौथ्या ह्याच्या पण मध्ये दाखवलं. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय आहे, इथं एक एक आपल्याकडे ॲटम असायला पाहिजे होता कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, आणि इथं पण असायला पाहिजे होता. बरोबर. तिथं जागा काय झाली, थोडक्यात रिकामी पडली ना. इथं काय लक्षात बघा, इथं जागा काय झाली आपल्याकडं, रिकामी आहे. इथं एक जागा रिकामी आहे, इथं एक जागा रिकामी आहे. मग रिकामी आहे म्हणजेच काय, व्हॅकन्सी आहे. ही व्हॅकन्सी कोणामुळे आली, ही तर मिसिंग आहे ना, एक पार्टिकल तिथला काय आहे, मिसिंग आहे. आणि तो पार्टिकल मिसिंग झाल्यामुळं, मिसिंग म्हणजेच काय, नाहीसं झाल्यामुळं तिथं आपल्याकडं काय झालं, व्हॅकन्सी निर्माण झाली. व्हॅकन्सी म्हणजे रिकामी जागा निर्माण झाली तिथला पार्टिकल मिसिंग झाल्यामुळं. म्हणून त्याला काय म्हणलंय, व्हॅकन्सी डिफेक्ट. मग आता मला एक सांगा, जर इथं असे 2 पार्टिकल आहेत ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये, आणि पुन्हा आपण काय केलं, ह्यातले 2 पार्टिकल जर समजा कमी झाले, तर या पार्टिकलचं किंवा या सबस्टन्सचं टोटली या डायग्रॅमचं जे मास आहे, वस्तुमान आहे, हे वस्तुमान वाढेल का कमी होईल, निश्चितच कमी होणार. मास म्हणजे वस्तुमान थोडक्यात कमी होणार. का कमी होणार, तर यातले पार्टिकलची संख्या वाढली का कमी झाली, निश्चित कमी झाली. कमी झाली म्हणजे त्याचं वस्तुमान कमी झालं. जर पार्टिकल वाढले असते तर त्याचं वस्तुमान वाढलं असतं. मग पार्टिकल काय झाले, कमी झाले. कमी झाले म्हणजे त्याचं वस्तुमान सेम. आता ह्याचं जे व्हॉल्यूम आहे, हे व्हॉल्यूम काय होईल, हे व्हॉल्यूम काय कमी जास्त झालं का बघा. पार्टिकल जरी कमी झाले तर व्हॉल्यूम तेवढंच आहे ना. म्हणजे व्हॉल्यूम आपल्याकडे अजिबात बदलत नाही. म्हणजे व्हॉल्यूम तेवढंच आहे. जरी पार्टिकल कमी झाले तर आकारमान तेवढंच आहे त्याचं, आतल्या आत पार्टिकल कमी झाले. त्याची जी डेन्सिटी आहे, ही डेन्सिटीसुद्धा काय होईल, डेन्सिटी म्हणजे थोडक्यात घनता. थोडक्यात हे सुद्धा वस्तुमानाच्या ह्याच्या टाईपमध्ये जातं. ते सुद्धा काय होणार, निश्चितच कमी. का तर पार्टिकल कमी झाले ना. म्हणजे थोडक्यात काय, डेन्सिटी आणि मास ह्याचं कमी होत आहे. परंतु याचं जे व्हॉल्यूम आहे, आकारमान, हे आकारमान बघा ना, जेवढं आहे तेवढंच आहे ना. आणि जर आपण इथं 2 पार्टिकल ठेवले तर आकारमानात काय फरक पडेल का, काय फरक पडत नाही, तेवढंच आहे. मात्र याचं वस्तुमान आणि डेन्सिटी म्हणजे याची घनता निश्चित कमी होऊ शकते. काय कमी होऊ शकते, तर याच्यामधले पार्टिकल जे आहेत ते पार्टिकलची संख्या निश्चित याच्यामध्ये कमी झालेली आहे. आणि कशामुळे झाला हा व्हॅकन्सी डिफेक्ट, व्हॅकन्सी कशामुळे निर्माण झाली, तिथले जे पार्टिकल आहेत हे पार्टिकल काय झाले, मिसिंग झाले. म्हणून तिथं व्हॅकन्सी निर्माण झाली. म्हणून याला म्हणलेलं आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. आता माहिती बघा आपल्याकडे काय दिलेली. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड ए पार्टिकल इज मिसिंग. पार्टिकल काय झाले यातले, मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट. आता ही याची रेग्युलर साईट होती ना अशी सरळ, तर हा इथला काय झाला आपल्याकडे, मिसिंग. रेग्युलर साईट इन क्रिस्टल लॅटिस, रेग्युलर साईटचा हा मिसिंग झाला. इथला पण मिसिंग झाला ह्या रेग्युलर साईटमधून. द मिसिंग पार्टिकल क्रिएट्स ए व्हॅकन्सी. आणि या मिसिंग पार्टिकलमुळं, क्रिएट्स म्हणजे तयार झालं, काय तयार झालं, व्हॅकन्सी तयार झाली इन द लॅटिस स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरमध्ये काय झालं, व्हॅकन्सी तयार झाली. धिस इज कॉल्ड व्हॅकन्सी डिफेक्ट. लक्षात, कुणामुळे तयार झाला व्हॅकन्सी डिफेक्ट, मिसिंग ऑफ पार्टिकल फ्रॉम रेग्युलर साईट. आणि या मिसिंग पार्टिकलनं काय क्रिएट केलं किंवा काय प्रोड्यूस केलं किंवा काय निर्माण केलं, व्हॅकन्सी इन द लॅटिस. आणि धिस इज कॉल्ड व्हॅकन्सी डिफेक्ट. लक्षात. पुढं काय म्हणलं बा, इट इज अ डेव्हलप्ड व्हेन
सबस्टन्स इज हिटेड. कशामुळे झालं हे? डेव्हलप्ड कधी होत आहे? सबस्टन्स हीट केल्यानंतर पुढे काय म्हणलं बघा, ड्यू टू व्हॅकन्सी. या व्हॅकन्सीमुळे काय झालं? मास ऑफ क्रिस्टल डिक्रीजेस. आपण आधी शिकलोय या व्हॅकन्सीमुळं किंवा या व्हॅकन्सीचा परिणाम म्हणून काय झालं? मास ऑफ क्रिस्टल डिक्रीजेस. याचं जे मास आहे, वस्तुमान आहे, डिक्रीज म्हणजे कमी झालं. बट व्हॉल्यूम रिमेन्स सेम. आत्ताच बघितलं आपण व्हॉल्यूममध्ये काय फरक पडतो का? हे आहे असंच आहे. आणि डेन्सिटी डिक्रीजेस. डेन्सिटी सुद्धा काय झाली? याची कमी झाली. म्हणजे डेन्सिटी अँड मास डिक्रीजेस बट व्हॉल्यूम रिमेन सेम. लक्षात. म्हणजे ड्यू टू व्हॅकन्सी किंवा रिझल्ट ऑफ व्हॅकन्सी किंवा रिझन, ह्याचा काय परिणाम झाला याच्यावरती? मास अँड डेन्सिटी डिक्रीजेस बट व्हॉल्यूम रिमेन सेम. आणि हे कोणामुळं घडलं म्हणून सांगितलं? मिसिंग ऑफ पार्टिकल फ्रॉम रेग्युलर साईट. अलग लक्षात बघा. म्हणजे याला म्हणायचं व्हॅकन्सी डिफेक्ट. आता फर्स्ट व्हॅकन्सी डिफेक्ट आहे, त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा सेल्फ इंटरस्टिशियल आहे, थर्ड शॉर्टकी आहे आणि चौथा आपल्याकडे फ्रँकेल आहे. हे डिटेलमध्ये आपल्याला एक बघायचं आहे. आता आपण आजच्या लेक्चरला फक्त काय बघितलं? त्यातलं व्हॅकन्सी. लक्षात. हा व्हॅकन्सी डिफेक्ट टाईप कुणाचा आहे? स्टॅच्यूमेट्रिकचा. स्टॅच्यूमेट्रिक कोणाला म्हणायचं? जर त्याचा आपण केमिकल फॉर्म्युला घेतला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ कटायन्स आणि अनायन्स संख्या सारखीच असायला पाहिजे. याला स्टॅच्यूमेट्रिक म्हणायचं. हा स्टॅच्यूमेट्रिक कोणापासून आला आपल्याकडं? पॉईंट डिफेक्टपासून आला. पॉईंट डिफेक्ट कोणाला म्हणायचं आहे आपल्याकडं? जी इरेग्युलरिटी आहे कोणामुळे निर्माण झाली? पॉईंटमुळं. त्याला पॉईंट डिफेक्ट म्हटलं आहे. त्या पॉईंट डिफेक्टचे टाईप्स किती आहेत आपल्याकडं? 3 आहेत. स्टॅच्यूमेट्रिक, इम्प्युरिटी आणि नॉन स्टॅच्यूमेट्रिक. तर त्यातला फर्स्ट आपण बघतोय फक्त स्टॅच्यूमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. आणि त्या स्टॅच्यूमेट्रिकचे 4 टाईप आहेत आपल्याकडं. लक्षात. त्याचे टाईप्स किती आहेत आपल्याकडं? 4 आहेत. तर ते 4 टाईप आपण बघतोय डिटेलमध्ये. इथे लक्षात बघा, इथं आपल्याकडे 4 टाईप त्याचे दिलेले आहेत. कोणकोणते 4 टाईप आहेत आपल्याकडे त्याचे? व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल. म्हणजे हे 4 झाल्यानंतर आपण पॉईंट डिफेक्टचा दुसरा टाईप घेतोय. आलं लक्षात बघा. म्हणजे एक एक पॉईंट आपल्याकडे असे कव्हर करत जायचे आणि हे समजायला पॉईंट फार आपल्याकडे सोपे आहेत. आलं लक्षात बघा. तर हे डायग्रॅम वगैरे तुम्ही व्यवस्थित काढायचं आहे, याचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे. जे राहिलेलं आपल्याकडं आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके.